भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुंबईसह देशभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरी होते। मी आज कुर्ला पश्चिम परिसरामध्ये आहे। या ठिकाणी बुद्धविहारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुर्ला परिसरातील काही नागरिक आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होते। तुम्ही सर्वजण या जयंती उत्सवामध्ये सहभागी झालात। कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे त्याविषयी काय सांगा? असं आहे की डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघ कुर्ला या संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे दरवर्षी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्तरित्या आपण जयंती साजरी करतो। आणि याही वर्षी सालाबादप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जल्लोषामध्ये आपण साजरी करणार आहोत। आणि त्यानिमित्ताने काल रात्री ठीक 12 वाजता आपण बाबासाहेबांच्या जन्मदिनी अगदी सालाबादप्रमाणे डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघाच्या वतीने कुर्ला नागरीमधील सर्व समाज घटकांनी त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वारावरील मूर्तीला आपण रात्री 12 वाजता बरोबर पुष्पहार अर्पण केलेले। आणि अशा या कार्यक्रमामध्ये कुर्ला नगरीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक म्हणजे जसं कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास मामुणकर साहेब यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली। त्यामध्ये तक्यावाडमधील सर्वेश्वर नगरीमधले बरेच काही आपले कार्यकर्ते आहेत, इतर घटकामधले जे बांधव आहेत आपले, त्यांनी सुद्धा समाज बांधिलकी जोपासण्यासाठी आपण सालाबादप्रमाणे 30 ते 35 वर्षापासून आपली परंपरा सुरू आहे। आणि त्या परंपरेला साध्य असे अनेक घटकातील अनेक धर्मातील लोक सर्व धर्म समभाव असं ही जी भावना आमच्या डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघाने ठेवलेली आहे ती तशीच राखत काल रात्री 2 वाजेपर्यंत हा आपला कार्यक्रम सुरू होता। आणि बाबासाहेबांना सर्वांनी मानवंदना दिली। आज बाबासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे 14 एप्रिल रोजी आपण सालाबादप्रमाणे भव्य दिवशी शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची आपण भव्य दिवस शोभायात्रा काढतो। त्या शोभायात्रेमध्ये आज सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या प्रवेशद्वारापासून आपण ती मिरवणूक सुरुवात करतो। आणि ह्या मिरवणुकीचा जो रूट आहे, जो मार्ग आहे, तो सर्वेश्वर नगरीतील जो सर्वात महत्त्वाचा आपला प्रमुख एरिया आहे, जो तक्यावाड म्हणून एरिया आपला मानला जातो, त्या प्रवेशद्वारापासून ते तक्यावाड कुर्ला गार्डन ते गोल बिल्डिंग ते पुन्हा शिवाजी चौक, संभाजी चौक, तानाजी चौक, हलाव पूल आणि तेथून पुन्हा आपले जे आमचे मोठे समाज बांधव आहेत कुर्ला नगरीमध्ये बुद्ध कॉलनी म्हणून जो आमचा समाज बंधू आहे तिथे राहतात, तिथे मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केली जाते। आणि त्या जयंतीमध्ये डॉक्टर आंबेडकर चौकातून जी भव्य दिव्य बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघालेली असते, या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक समाज बांधव अनेक मंडळ आपल्या बाबासाहेबांच्या या प्रतिमेचं त्यांचे स्वागत करतात, पुष्पहार अर्पण करतात। आणि असा हा जो रूट आहे, या संपूर्ण रूटमध्ये रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान आपण पुन्हा डॉक्टर आंबेडकरच्या प्रवेशद्वाराजवळ येतो आणि पुन्हा या कार्यक्रमाची सांगता समारोप करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, काय एकूणच या जयंतीच्या निमित्त तुमच्या मंडळाच्या वतीने काय एक सोशल मेसेज तुम्ही देऊ इच्छित आहे? सर्वप्रथम जय भीम। मी आहे पुष्पा डावरे। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जो काही प्रोग्राम डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर चौक संघ जो काही प्रोग्राम करतो, त्याच्यातून हे सांगण्यात येते की समाज बांधव आणि कुर्लेकर बांधव यांनी एकत्र यावं अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे, माझ्या संघाची अपेक्षा आहे। आणि ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये रात्री जे 12 वाजता हार घातला जातो, आमची जी मिरवणूक होते आणि त्यानंतर जो सांस्कृतिक कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये अख्खे कुर्लेकर, त्याच्यामध्ये नगरसेविका असू द्या, महापौर असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या, हे आपले जोमाने येतात आणि ते सुद्धा आम्हाला तितक्याच चांगले आशीर्वाद देऊन आमचा प्रोग्राम सक्सेस करतात। तर मी इतकंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही संयुक्त असली तरी अख्खे कुर्लेकर जयंती शिवजयंती जसे करतात तसे आंबेडकर जयंतीला सुद्धा त्यांचा आम्हाला प्रतिसाद असतो। आणि असाच प्रतिसाद पुढे राहावा आणि आपण सगळे कुर्लेकर एकत्र राहावे, जेणेकरून आपला कुर्ला पूर्णपणे वरच्या पातळीवर जाईल आणि कुर्ल्याचं नाव वरती येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। सर्वप्रथम जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। मी विजया कदम, डॉक्टर आंबेडकर चौक विकास संघाची अध्यक्षा। आमची काल बाबासाहेबांचा जो 12च्या नंतरचा जो कार्यक्रम असतो तो जल्लोषात साजरा होतो। त्यावेळेस सर्व म्हणजे तक्यावाडचे जेवढे कुर्लेकर आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतो। ते प्रत्येकजण येतं, बाबासाहेबांच्या पुतळ्याला
मानवंदना देतात, पुष्पहार घालतात. त्याच्यानंतर आज जो बाबासाहेबांचा जन्मदिवस तो साजरी करण्यासाठी आम्ही गेटजवळ सर्व पदाधिकारी थांबतो. त्याच्यानंतर आंबेडकर चौकातले सर्व नागरिक येतात. त्यानंतर जेवढे आमदार खासदार आहेत तेही तिथे सामील होतात. त्याच्यानंतर ते सर्व आम्ही एकत्र जे सर्वेश्वर मंदिर मार्गापासून ते लांब मेट्रो हॉटेल तिथून तो पाठचा पट्टा, मग नंतर पुन्हा आम्ही गोल बिल्डिंगला येतो. मग गोल बिल्डिंगपासून रामदास चौक, तानाजी चौक असं करत बुद्ध कॉलनीमध्ये येतो. बुद्ध कॉलनीतून मग परत स्टेशनला येतो. स्टेशनवरून मग पुन्हा गोल बिल्डिंगवरून मग आंबेडकर चौक आणि मग तिथे मग आम्ही सरनत्त घेतो. पण त्या दरम्यान आम्हाला प्रत्येक मंडळ प्रतिसाद देतं. प्रत्येकजण आम्हाला समोसे, थंड ह्या सगळ्या गोष्टी देतात. सगळेजण स्वागत करतात. आणि एक त्याच्यातून मला फक्त आणखीन एक मेसेज द्यायचा आहे की जेणेकरून ज्या रॅलीमध्ये आम्ही आहोत आणि जी रॅली आता ह्यावेळेस आम्ही काढणार आहोत ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही डीजेचं स्वरूप न देता आम्ही शॉर्टकटमध्ये हा कार्यक्रम करण्याचं बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट, डीजे वगैरेच्या बंधनाच्या आतच आम्ही राहून हे कार्यक्रम करणार आहोत. आणि डीजेचा म्हणजे फक्त एक नाव असं सगळेजण बोलतात, पण डीजे काय नसणार आहे. आम्ही एक छोटासा स्पीकर ठेवणार आहे आणि एक बँजो असणार आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही असं म्हणणार आहे की जेणेकरून या सगळ्या गोष्टी न करता चांगल्या पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी. आणि महिलांना तितकंच प्रोत्साहन आणि लहान मुलांनाही तितकंच प्रोत्साहन आम्ही देणार आहे. बस इतकंच. माझे तुम्ही दोन आमची संवाद साधल्याबद्दल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुर्ला परिसरामध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरी होती आहे. मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई.